नमस्कार. मी प्रशांत दिवेकर आणि आपण पाहत आहात माय पुणे सिटी. आज आपण पाहणार आहोत हिंजवडी IT पार्कच्या समस्या, उपाय आणि भविष्यातली दिशा. जिथं एकीकडे यशस्वी IT क्रांती घडली, तिथूनच आता तक्रारी, वाहतुकीची कोंडी, पायाभूत सुविधांची कुचराई. पण सुदैवाने आता ही स्थिती बदलणार आहे. हिंजवडी IT पार्क 3 दशकांपासून पुणे जिल्ह्याच्या विकासाचा मेरुमणी. 5 लाखाहून अधिक IT व्यावसायिकांचा इथला दररोजचा प्रवास, मोठमोठ्या कंपन्या, स्टार्टअप्स, जागतिक गुंतवणूकदारांचा प्रचंड ओघ. मात्र या यशोगाथेला काही गंभीर प्रश्न सुद्धा चिकटले आहेत. वाहतुकीची प्रचंड कोंडी, अपुऱ्या सुविधा, ड्रेनेज आणि पाण्याची खूप समस्या, पावसात साचणारं पाणी, अपूर्ण राहिलेले अंडरपास आणि वेळेचा खूप अपव्यय. ही स्थिती इतकी गंभीर झाली की शेवटी हिंजवडीतल्या IT कंपन्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. या बैठकीत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी ठामपणाने आवाज उठवला. त्यांना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचीही सक्रिय साथ लाभली. मुंबई विधान भवनामध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. या बैठकीमध्ये खालील वरिष्ठ पदाधिकारी आणि अधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे आणि शंकर मांडेकर, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, PMRDAचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी, महामेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये डिसेंबर 2025 अखेर शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. पुनावळे, ताथवडे, भूमकर अंडरपासचं काम सुरू करायला सांगितलं गेलंय. लक्ष्मी चौक पूल 6 पदरी करणं आणि रस्त्याचं रुंदीकरण हाही निर्णय घेण्यात आलाय. वाहतूक नियंत्रणासाठी AI आधारित यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. या सगळ्या यंत्रणांसाठी सिंगल पॉइंट अथॉरिटी याची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे सोपवली गेली आहे. ड्रेनेज, पिण्याचं पाणी, वीज, कचरा या सगळ्या गोष्टींसाठी संयुक्त नियोजन होणार आहे. सूर्या हॉस्पिटल वाकड ते हिंजवडी फेज 3 या दरम्यान नदीपात्रातून 30 मीटरचा पर्यायी रस्ता निर्माण होणार आहे. नदी मार्गे कनेक्टिव्हिटीसाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. मुळा नदीवरील नवीन पूल उभारण्याचं नियोजन सुद्धा या बैठकीमध्ये करण्यात आलंय. वाहतुकीचा प्रवाह सुलभ करण्यासाठी आणि नव्या रस्त्यांना जोडण्यासाठी सर्व पूल महत्त्वाचे आहेत. निगडी, मुकाई चौक, वाकड, नाशिक फाटा ते चाकण या मार्गासाठी नवीन मेट्रोचा DPR कार्यान्वित होणार आहे. या विस्तारित मेट्रो मार्गामुळे पश्चिम आणि उत्तर पुणे जोडलं जाणार आहे. हिंजवडी परिसरातील ग्रामपंचायतींना एकत्र करून स्वतंत्र औद्योगिक नगरपालिका किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश याविषयी सुद्धा या बैठकीमध्ये विचार करण्यात आला. या सर्व निर्णयांमुळे एकसंघ प्रशासन, चांगली नागरी सेवा आणि दीर्घकालीन नियोजन शक्य होऊ शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDA, MIDC
यांनी एकत्र येऊन समन्वय साधावा आणि नागरिकांना सुकर सुलभ सेवा द्यावी. या सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी आता विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार करणार आहेत. आपली ही हिंजवडी IT पार्क एका बाजूला संपन्नता तर दुसरीकडे अडचणींचा स्फोट. पण आता या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यावर तुमचं काय मत आहे? कॉमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माय पुणे सिटीला सबस्क्राईब करा. मी प्रशांत दिवेकर. पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.